नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर लसावी आणि मसावीच्या PYQ सेशनला या ठिकाणी सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 5 प्रश्न आपण संपवलेले होते क्लास नंबर 5 मध्ये। आणि लसावी आणि मसावीच्या LCM HCFच्या या ठिकाणी क्लास नंबर 6 मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं, भावी अधिकाऱ्यांचं, सर्व कष्टकऱ्यांचं या ठिकाणी आहे ना हार्दिक स्वागत आहे। ओके, चला तर मग आपण एक दर्जेदार सिरीज चालू केलेली आहे आणि ही सिरीज कंटिन्युअसली तुमचा पेपर होईपर्यंत चालू राहणार आहे। याच्यामध्ये काहीच वाद नाहीये आणि तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे काल मी सांगितलं होतं की या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आहे ना कोणत्याही प्रकारचा खंड याच्यानंतर पडणार नाही। तर आपल्याला आज नवीन 10 असे प्रश्न बघायचे जे पोलीस भरती 2024 च्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले होते। तर क्वेश्चनचं रिपिटेशन या ठिकाणी टाळलेलं आहे आपण आणि काहीतरी त्या क्वेश्चन मध्ये दम असेल, त्या प्रश्नामध्ये दम असेल किंवा तो प्रश्न वेगळ्या पद्धतीचा असेल तर असे सर्वच्या सर्व प्रश्न ते 2024 चे असतील, 2023 चे असतील, 21 और 19 चे असतील आपण या ठिकाणी घेणार आहोत। थंबनेल मध्ये जसं की मी सांगितलेलं होतं 2019 ते 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा समावेश या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये असणार आहे। आणि बेसिक जर तुम्हाला बघायचे असतील तर क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 4 क्लासेस या ठिकाणी आहे ना 4 लेक्चर्स मी मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात या ठिकाणी अपलोड केलेले होते। सर्व फॉर्म्युले असतील, सर्व ट्रिक असतील, सर्व तथ्य असतील त्यांच्यावरती चर्चा त्या 4 लेक्चरमध्ये झालेली। तर रीतसर आणि विधिवत त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर PYQ ला सुरुवात करायची आणि आय होप या ठिकाणी सर्व विद्यार्थी नोटबुक आणि पेन हातामध्ये घेऊन बसले असतील। तर या PYQ सेशन मध्ये कुठल्या कुठल्या परीक्षांचा समावेश असणार आहे? लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यक, गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, गट ब मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा, पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती असेल, TET भरती असेल किंवा टेट भरती असेल। TET तर आता सर्व शिक्षकांसाठी या ठिकाणी कंपल्सरी केलेली आहे। भले नोटिफिकेशन काही येईल, म्हणजे JR रद्द होईल किंवा त्याच्यामध्ये बदल होतील, नवीन नोटिफिकेशन येईल, सध्या सर्व शिक्षकांनी अभ्यासाला सुरुवात करायला हवं हे या ठिकाणी मी योग्य समजतो। चला तर मग सुरुवात करूयात जास्त वेळ न घालवता आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे। या ठिकाणी 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 120 आहे। जर त्यातील एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या किती, असा क्वेश्चन विचारलेला आहे गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 ला आणि आपल्याला ऑप्शन दिले। आपण एक रूल बघितला होता, रूल काय होता या ठिकाणी आठवत असेल सगळ्यांना। या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावरती टार्गेट तर असेल विद्यार्थ्यांचं, ज्यांना कॉन्सेप्ट माहिती आहे त्यांनी सरळ सरळ क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, आन्सर कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ना कॉन्सेप्ट मध्ये थोडीशी गडबड असेल त्यांनी फोकस करायचं या क्वेश्चन मध्ये आहे ना नेमका कोणता कॉन्सेप्ट, कोणतं या ठिकाणी संकल्पना यूज केलेली आहे आणि कशावरती बेस्ड क्वेश्चन आहे, क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला बघायचं आहे। ओके, 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 120 आहे आणि त्यातली एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या कोणती असं विचारले। तर आपण बघितलं होतं पहिली संख्या आणि दुसरी संख्या, 2 संख्या जर असतील, पहिली संख्या आणि दुसरी संख्या या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा त्या दोघांच्या मसावी महत्तम सामायिक विभाजक आणि गुणिले लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य यांच्या गुणाकारा एवढा असतो। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय, कुठल्याही 2 संख्यांचा मसावी आणि लसावीचा गुणाकार हा त्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो। तर त्या 2 संख्यांपैकी एक संख्या सांगितली आपल्याला 24, दुसरी संख्या आपल्याला काढायची, त्याला एक सपोज करू, मसावी सांगितलंय 6 आणि लसावी किती सांगितलंय 24। या 24 ला लसावी किती सांगितलंय आपल्याला 120। तर या 24 ला भागाकारामध्ये देऊन सुद्धा यांना भाग घालता येईल किंवा या ठिकाणी सुद्धा यांना भाग देऊ शकतो। बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला संख्या गुणाकारत असतील तर ज्या समान असतात त्यांची काटछाट होते किंवा भागाकार जाऊ शकतो। तर x = व्हॅल्यू काढत असताना या ठिकाणी 6 × 120 ची गुणाकार करायची आवश्यकता नाही। 24 ला छेदामध्ये घेऊन चला, 6 × 6 sin चौक 24, 4 × 4 4 × 12। तर x बरोबर व्हॅल्यू किती आलेला आहे 30 आलेला आहे। हे एवढं सोपं उत्तर आहे। बऱ्याच म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लेक्चर्स अटेंड केले असतील, सर्व मूलभूत गोष्टी शिकलेल्या असतील त्यांच्यासाठी काही चॅलेंजिंग क्वेश्चन नव्हता। असं सोप्या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर किती आलेला आहे 30 एवढा आलेला आहे। ओके, राईट आहे, इथपर्यंत कुणाला अडचण नाहीये। तर आपण सेकंड क्वेश्चन बघू आजचं काय आहे। 96, 528, 2160 आणि 3520 चा महत्तम सामायिक विभाजक किती असं विचारलंय। तर आधी आपण क्वेश्चन लिहून घेऊ, काय काय दिले। 96, 528, 528, 2160 आणि 3520 चा महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच काय,
मसावी विचारलेला आहे थेटपणे. तर हा आहे गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 या ठिकाणी गोंदियाला विचारलेलं क्वेश्चन आहे. गोंदियाचं या ठिकाणी आरटीओ पासिंग नंबर काय हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं विद्यार्थ्यांनी. ओके, चला जीकेचे काही काही क्वेश्चन सुद्धा आहे ना या ठिकाणी डिस्कस करत चालू. मी या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारत जातो. जसं मॅथमॅटिक्स आवरत येईल तसं आहे ना सगळे पत्ते खोलणार आहे मी तुम्हाला आहे ना. तुमच्या सिलेबस कुठलाही शिल्लक ठेवणार नाही, कुठलाही पेड कोर्स तुम्हाला घ्यायची आवश्यकता पडणार नाही. चला काय काय दिले 8, 16, 12 आणि 24. आपल्याला एक माहिती आहे सगळे कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस करू. क्वेश्चन सॉल्व्ह करताना अप्रोच काय असतो, अप्रोच नेहमी असा ठेवायचा की प्रश्नाचं स्वरूप कसं दिले त्याच्यावरून. आपला अप्रोच काय असतं, कुठल्याही संख्या दिलेली असताना एकतर सर्वात लहान संख्या काय असू शकते, मसावी असू शकते. एकतर सर्वात लहान संख्या काय असू शकते, मसावी असू शकते. जर ती नसेल तर त्याचे अवयव काय असू शकतात, मसावी असू शकतात. 96 चे अवयव काय, 96 भागिले 2 48. ओके, 48 न पण जर भाग जात नसेल तर 96 भागिले 3 या ठिकाणी किती येतं 32. ओके, 32 ने पण भाग जात नसेल या ठिकाणी तर 96 भागिले 4 किती येतं 24 येतं. त्याने पण भाग जात नसेल या ठिकाणी तर 6 ने भाग घालू, 6 1 6 आणि या ठिकाणी किती राहतील 3 राहतील, 6 6 36 तर 16. तर या अवयवांपैकी असा कोणता अवयव आहे ज्या अवयवाने या सर्व संख्यांना दिलेल्या भाग जातो. मग 48 ने 528, 2160, 3520 ला भाग जातो की नाही हे चेक करणं थोडंसं क्रिटिकल आहे. ओके, किंवा दुसरी एक मेथड होती म्हणून आहे ना ही मेथड कॅन्सल केली. दुसरी एक मेथड काय होती, दिलेल्या कोणत्याही दोन संख्यांमधील फरक घ्या. आता 96 आणि 528 मधला फरक जवळपास 400 समथिंग येईल. 528 आणि 2160 मधला फरक जर काढायचा म्हणला तर जवळपास 1500च्या आसपास येईल. 2160 आणि 3520 मधला फरक काढायचं म्हणलं तर जवळपास 1400च्या आसपास आहे ना फरक येतो. तर फरक काढून आपलं या ठिकाणी भलं होणार नाही या ठिकाणी. ओके, आता हे फरक काढणं काय असतं किंवा अवयव काय असतात किंवा त्या अवयवापैकी मसावी कोणता आहे तो निवडायचा कसा असतो या सर्व गोष्टी आहे ना बेसिक क्लासमध्ये झालेल्या आहेत. तर या ठिकाणी क्वेश्चन बघितल्यानंतर जर संख्या थोड्या प्रमाणात मोठ्या असतील तर त्यावेळेस सरळ सरळ आहे ना टेबल मेथडनी या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं जातं. या ठिकाणी या सर्व संख्यांना 4 ने भाग जातो, 20 ला, 60 ला, 28 ला आणि या ठिकाणी 96 ला. म्हणून 4 ने भाग घालू आपण. 4 2 8, 1 राहिला, 4 × 4 16. ओके, त्याच्यानंतर 4 1 4, 1 राहिला, 4 3 12, 4 2 8. त्याच्यानंतर 4 5 20 या ठिकाणी 1 राहिला, 4 × 4 16, 540 चा भाग गेला. त्याच्यानंतर 4 8 32, 3 राहिले, 4 8 32 या ठिकाणी 0 राहिला. तर त्याच्यानंतर परत 24 आहे, 32 आहे, 40 आहे आणि 80 आहे. परत 4 ने भाग जाऊ शकतो. ओके, 4 ने भाग घालू आपण या ठिकाणी. तर 4 सक 24, 4 त्रिकम 12, 4 त्रिकम 12 भाग जाईल. त्याच्यानंतर 4 1 4, 1 राहिला, 4 त्रिकम 12, 2 राहिले, 4 5 20, 135 चा भाग गेला. त्याच्यानंतर 4 2 8, 4 2 8 0 राहिले काय काय 6 33 135 आणि 220. या दिलेल्या संख्यांना या ठिकाणी 2 ने भाग जातो का 33 ला जात नाही. 3 ने भाग जातो का 3 ने या ठिकाणी 135 ला 5 6 7 8 9 तर 220 ला भाग जात नाही. म्हणून 4 ने या ठिकाणी 6 ला भाग जात नाही, 5 ने 6 ला भाग जात नाही, 6 ने 33 ला भाग जात नाही. म्हणून या सर्व संख्यांना भाग जाईल अशी एकही संख्या नाहीये. म्हणून मसावी काढत असतानाची प्रक्रिया या ठिकाणी थांबते आणि या दोन संख्यांचा गुणाकार दॅट इज 4 × 4 = 16 इज द HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच काय हा महत्तम सामायिक विभाजक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे 2 आहे. तर ही सगळ्यात इझिएस्ट मेथड असेल या क्वेश्चनला हँडल करायचं. ओके, मसावी काढण्याच्या खूप साऱ्या पद्धती आपण डिस्कस केलेल्या होत्या. बट त्या तिन्ही पद्धतींमधून कोणती पद्धत कोणता अप्रोच ठेवायचा असतो, कोणत्या दृष्टिकोन म्हणजे डोळ्यासमोर ठेवून क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असतं हे आपण पूर्णतः कशावरती आहे ना डिपेंड करतं, अवलंबून असतं कशावरती, प्रश्नाचं स्वरूप काय दिलेलं आहे आणि पर्याय काय दिलेले आहेत याच्यानुसार. ओके, चलो आता या ठिकाणी पर्यायांचं स्वरूप बघून सुद्धा मी तुम्हाला सांगितलं असतं डिटेलमध्ये की या संख्यांना 96 ने तर भाग जात नाही. मात्र यामध्ये सगळ्यात मोठा अवयव कोणता दिलाय 48 नाही दिलाय, 24 दिलाय. 24 हा 96 चा अवयव आहे का आहे, बट 24 ने या ठिकाणी 96 ला भाग जातं. मात्र 24 ने 528 ला भाग जातं. मात्र 24 ने 2160 ला भाग जात नाही. का बरं जात नाही, आज ज्या संख्येला 8 आणि 3 ने भाग जातं त्या संख्येला 24 ने भाग जातं. ओके, या ठिकाणी आता 6 7 8 9 या ठिकाणी 5 6 7 7 8 15. ओके, 5 6 7 8 9 10. 3520 ला 3 ने भागत जात नाही. म्हणून त्या संख्येला 24 ने भाग जात नाही. हे विभाज्यतेच्या कसोटीमध्ये येतं. ओके, खूप सारे मेथड असतील बट एवढं सगळं आटाटोप करण्यापेक्षा आहे ना
जर क्वेश्चन आहे ना इझी वेनी या ठिकाणी फरक किंवा अवयवांवरून सॉल्व्ह होत नसेल तर सरसर टेबल मांडून या ठिकाणी आन्सर काढायचं, बिनचूक उत्तर निघतं. ओके, तर माझ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी हा आहे क्वेश्चन नंबर 3 आपल्या स्क्रीनवरती. एका करंडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकी 3 आंबे उरतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? बेस्ट क्वेश्चन आहे. आपल्याला डायरेक्ट फक्त एलसीएम विचारलेलं नाहीये या ठिकाणी. लसावी विचारलंय का आपल्याला? तर नाही. चलो, तर ट्रेन फास्ट पळायला लागली की आहे ना घशाला कोरड पडते थोडीशी. चलो, तर थोडा थोडा आहे ना ब्रेक बनतो. समजत चला आहे ना सर 5 किंवा 10 सेकंदासाठी स्क्रीन वरून आहे ना ऑफ झालेत म्हणजे असे नाही, ऑन स्क्रीन नसतील तर आणि पाणी प्यायला गेले तेवढं समजून घे. चला, एका करंडीतील आंब्याचे 7-7चे किंवा 15-15चे याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात. म्हणजे जसं की 7 आणि 7 14 अधिक 3 बरोबर 17 आंबे आहेत. 7-7चे गट केले तर किती उरतात? 3 उरतात या ठिकाणी. म्हणजे ती अशी संख्या आहे ज्या संख्येला 7ने भाग गेल्याच्या नंतर 3 उरतात. आणि 15-15चे गट केले तरी सुद्धा किती उरतात? 3. म्हणजे अशी संख्या पाहिजे ज्या संख्येला 7 आणि 15ने भाग जायला पाहिजे. कशाने? 7 आणि 15 या दोन्ही संख्यांनी भाग जायला पाहिजे. आता 7 ही मूळ संख्या आहे. यांचा लसावी काढत असताना मूळ संख्यांचा लसावी नेहमी काय असतं? त्यांचा गुणाकार असतो. तर सरळ 7 आणि 15चा लसावी म्हणजेच किती झाली? 7 आणि 15चा लसावी सरळ किती येतो? 105 येतो. किती येतो? 105. 7ने भाग गेला, भाग जातो. 15ने भाग गेला, भाग जातो. या ठिकाणी सरळ 105ला. मात्र 7-7चे गट केले, 105 आंबे असतील आणि 7-7चे गट केले तर एक पण आंबा शिल्लक राहत नाही. 15-15चे गट केले तर एक पण आंबा शिल्लक राहत नाही. मग आपण करायचं काय? 3 आंबे प्रत्येक वेळेस शिल्लक उरतात, तर आहे ना याच्यामध्ये आणखीन 3 मिळवा. तर आंब्यांची संख्या टोपलीतल्या करंडीतील आंब्यांची संख्या 108 आहे. काय आहे? 108 आहे. लसावीपेक्षा 3 न मोठं. तर याला 7ने भागलं तर 3 उरतात, 15ने भागलं तरी 3 उरतात. मात्र क्वेश्चन काय विचारलंय? तर त्या करंडीतील कमीत कमी किती डझन आंबे असतील? या करंडीत कमीत कमी किती आंबे असतील? 108 आंबे म्हणजे किती डझन? 12चा एक गट 1 डझन, तर 12-9 अष्टोत्तरशे. म्हणून या ठिकाणी किती? 9 डझन आंबे असतील. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा क्वेश्चन होता. या ठिकाणी डझनचा या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला होता. तर आपलं आन्सर 108 नसून बऱ्याच क्वेश्चन मध्ये आहे ना आपल्याला 108 विचारलेलं असतं. या क्वेश्चन मध्ये आपल्याला किती डझन आंबे आहेत असं विचारले तर त्याचा आन्सर काय आहे? 9 डझन आंबे. ओके, चलो, तर हा आहे क्वेश्चन नंबर 4 आपल्या स्क्रीनवरती. दोन संख्यांचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती असं विचारलंय. तर आणखीन एक रूल बघितला होता मी तुम्हाला, मी परत एकदा लिहून देतो या ठिकाणी. तर नियम काय बघितलेला होता आपण? नियम काय बघितला होता की पहिली संख्या, दोन संख्यांचा ज्यावेळेस विचार करतो, पहिली संख्या आणि दुसरी संख्या या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकाराएवढा असतो. कशाएवढा असतो? मसावी आणि लसावीच्या गुणाकाराएवढा असतो. बरोबर आहे. तर दोन संख्यांचा गुणाकार केला, पहिल्या संख्येचा आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार केला म्हणजेच काय? ते दोन संख्यांचा गुणाकार केला. दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकाराएवढा असतो. कशाएवढा असतो? मसावी आणि लसावीच्या गुणाकाराएवढा असतो. दोन संख्यांचा गुणाकार किती सांगितलाय? दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला सांगितले 5070. किती? 5070 बरोबर. आणि लसावी किती सांगितलंय? 390 आहे. लसावी किती आहे? 390 आहे. मसावी तोपर्यंत ना आपण सपोज करू या ठिकाणी यम सपोज करू. किती? यम सपोज करू. कुठलाही लेटर ठेवू शकतो त्या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी सॉरी 390 समजण्यासाठी या ठिकाणी काय करू तर भाग असा घालू. तर भाग घालत असताना 0 आणि 0 कॅन्सल, हे छेदात जाऊन पण तेच होणार आहे. तर आहे ना 13च्या पटीत 39 आहे. बाकी कुठल्या पाड्यामध्ये 39 मी तर बघितलं नाही, तुम्ही बघितलं असेल तर 13 आणि याला पण भाग जायला पाहिजे. 13 त्रिक 39. ओके, तर या ठिकाणी 13 त्रिक 39 राहिले 11. 13 9 17 200 3 1 3. ओके, 13 त्रिक 39. तर यम बरोबर किती आलं? 13. 13 बरोबर यम या ठिकाणी व्हॅल्यू. तर यम म्हणजेच काय होतं? काय सॉरी या ठिकाणी आपण काय करू,
खूपच सुरात निघाला ना, सॉरी या ठिकाणी. चलो, भावनेच्या भरात या ठिकाणी असं होतं. आपण या ठिकाणी आहे ना खाली लसावी आणि मसावी लिहिलं होतं मी, तर आपण चेंज करू. या ठिकाणी ते चुकून लिहिलं होतं. या ठिकाणी काय, याच्याने काही फरक पडत नाही, अगोदर लसावी लिहिला काय किंवा मसावी लिहिलं काय, मसावी. तर बरेच जण असं म्हणतील सर मसावीच्या खाली मसावी लिहायला पाहिजे ना, लसावीच्या खाली लसावी. आता बरोबर आहे. ओके, तर आन्सर किती आहे 13. तर जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 या प्रश्नाचं उत्तर किती आहे? ऑप्शन नंबर 3 13. ओके, 13. क्लिअर आहे? डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट असायलाच नको. जर आहे ना क्लास 5 पर्यंत तुम्ही रेग्युलरली सगळे व्हिडिओज बघितलेले असतील तर या ठिकाणी. ओके, काहीही म्हणजे काही शिल्लक ठेवलं नाही. सेंट्रल या ठिकाणी ना जे एक्झाम्स आहेत किंवा आपल्या स्टेटमध्ये होणारे ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, इवन विद्यार्थी एमबीए सीईटीची तयारी करतील, इवन कॅटची तयारी करतील, इवन जे असे विद्यार्थी आहेत जे मराठी बॅकग्राऊंड मधून असलेले, इंजिनिअरिंग पासआउट केलेले किंवा डिग्रीला ॲपियर असलेले जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी, ते विद्यार्थी त्यांच्या ॲप्टीसाठी म्हणा, त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी म्हणा, ज्या ठिकाणी क्वांट्सवरती, ॲप्टीवरती, रिझनिंगवरती, गणितवरती, बुद्धिमत्तावरती जिथं क्वेश्चन विचारले जातात, हा सिलेबस अगदी म्हणजे अगदी तगडा आहे. ओके, याला तोड असणार नाही. हा, PYQ बघायची आवश्यकता नाहीये. PYQ तुम्ही तुमचे जे एक्झामसाठी प्रिपेअर करताय ते बघू शकता. मात्र बाकीचा जो कंटेंट दिलेला आहे या ठिकाणी, सर्व कॉन्सेप्ट जे दिले ते आउटस्टँडिंग आहेत. माझ्यावरती विश्वास ठेवा आणि अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करा. चलो, क्वेश्चन नंबर 5 आहे. एका पेटीत आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. किती? 6 आंबे कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे आहेत? ओके, क्वेश्चन समजून घ्या. ओके, 2 क्वेश्चन सांगतो मी या ठिकाणी. एका पेटीतील आंब्यांचे ना 5 आणि 6चे गट केले. 5 आणि 6चे गट केल्यानंतर प्रत्येक वेळेस 2 आंबे शिल्लक राहतात. किती? 2 आंबे शिल्लक राहतात. तर आपण यांचा लसावी सांगतो 30. बट आंबे किती आहेत म्हणतो? 32. का बरं म्हणतो असं? आंबे शिल्लक राहिलेत ना प्रत्येक वेळेस 2, म्हणून 32 आंबे. 5-5चे गट केले तरी 2 शिल्लक राहतात, 6-6चे गट केले तरी 2 शिल्लक राहतात. मग आपण काय म्हणलं की 5 आंबे आणि 6 आंब्याचे गट केले. एका टोपल्यातले काही आंबे त्यांचे 5-5चे आणि 6-6चे गट केले. प्रत्येक वेळेस आहे ना 5-5चे आणि 6-6चे गट करत असताना ना 2 आंबे कमी पडतात. तर आपण यांचा लसावी काढतो आणि काय करतो? मायनस करतो. किती? 28. 5-5चे गट करा, 5 गट होतात, 3 आंबे राहतात, 2 आंबे शिल्लक राहतात आणखीन एक गट करण्यासाठी. 6-6चे गट केले की 4 गट होतात, 6 चौक 24. ओके, आणखीन एक गट करायचा आहे. त्या ठिकाणी 4 आंबे आहेत, 2 आंबे काय शिल्लक राहतात, त्यावेळेस मायनस करायचंय. ज्यावेळेस कमी पडतात त्यावेळेस मायनस करायचं, ज्यावेळेस शिल्लक राहतात त्यावेळेस ऍडिशन करायचे. ओके, तर या ठिकाणी संख्या फक्त चेंज आहेत. काय काय संख्या दिली आहेत आपल्याला त्या ठिकाणी बघा. संख्या काय काय दिलीत? 15, 25, 30. 15, 25 आणि 30. आता 15, 25 आणि 30चा लसावी काढायचा आहे. 30 तर 15च्या पटीत ऑलरेडी आहे, तर 15चा विचार करायची गरज नाही, भाग जाते की नाही. 30च्या पटीतील अशी संख्या सांगा ज्या संख्येला 25ने भाग जायला पाहिजे. 25ने भाग जातं 25, 50, 75, 100, त्याच्यानंतर 125 आणि 150. आणि 30च्या पटीत आहे 30, 60, 90, 120, 150. म्हणून लसावी काय झाला यांचा? 150. लसावी किती झाला? 150. मात्र म्हणजे 15ने पण भाग जाईल, 25ने पण भाग जाईल, 30ने पण भाग जाईल. मात्र 15चे गट करताना, 25-25चे गट करताना किंवा 30-30चे गट करत असताना प्रत्येक वेळेस किती आंबे कमी पडतायत आपल्याला? 6 आंबे कमी पडतायत. म्हणजे लसावीपेक्षा आंब्यांची संख्या कशी असेल? 6ने कमी असेल. 150 वजा 6 बरोबर 144. बट स्टील आपला आन्सर 144 नाहीये. स्टील आपला आन्सर 144 नाहीये. मी काय सांगितलंय फंडा, नेहमी क्वेश्चन मार्कच्या अलीकडे दिलेलं विधान जास्त काळजीपूर्वक वाचायचं. बाकीची सगळी इन्फॉर्मेशन आहे ना भले क्वेश्चन मध्ये रिपीट होते, कधी कधी क्वेश्चन मार्कच्या अलीकडील जी कमांड असते ती चेंज केली असते, कंडिशन चेंज केली असते. विचारलेलं काय आहे? कमीत कमी किती डझन आंबे असतील? किती डझन आंबे असतील? 144ला 12ने भाग झाला, 12 1 12, 12 गुणिले 12 144. तर किती डझन आहेत? 12 डझन आंबे आहेत कमीत कमी. कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे. ओके, प्रिपरेशन झालेलं आहे. सगळे म्हणजे सगळे क्वेश्चन इझी असतील या ठिकाणी. कुठलाही क्वेश्चन डिफिकल्ट असणार नाही. विचार करण्यासारखा जर क्वेश्चन असेल तर खरंच सांगेन की क्वेश्चन सॉल्व्ह करून मजा आली आपल्याला. एखाद्या गेम मधला आहे ना लेवल सोपी असेल तर आहे ना मजा येत नाही. लेवल ज्यावेळेस आहे ना पार होत नसते आणि ज्यावेळेस आहे ना आपण ती लेवल ओलांडून पलीकडे जातो त्यावेळेस आपल्याला कोणी बघत नसतं, मात्र आपण आपली पाठ थोपटतो यार. सही. ओके, चलो. तर मनीष आणि सुनीता यांच्या वयाचा लसावी 60 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 आहे.
तर दोघांच्या वयाची बेरीज किती, या टाईपचं सेम क्वेश्चन आपण आहे ना बेसिक क्वेश्चनचे टाईप शिकवत असताना आहे ना लसावीचे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आहे ना चलयुक्त संख्यांचा आहे ना लसावी काढायचं कसं असतं. ओके चलो, तर मीरा भाईंदरला पण क्वेश्चन विचारलेला आहे आणि वसई विरारला पण क्वेश्चन विचारलेला आहे 2024ला. मनीष आणि सुनीता, मनीष इज टू सुनीता, ओके, यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 5/6 आहे. किती आहे, 5/6 दिलेला आहे. आणि लसावी किती दिलाय, 60. लसावी दिलेला आहे 60 दिलेला आहे. ओके, मनीष आणि सुनीता यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 5/6 जर असेल तर मनीषचं वय बरोबर 5x आहे आणि सुनीताचं वय बरोबर 6x आहे. ओके, आणि लसावी किती सांगितलंय, 60. आता कनेक्शन काय असतं, ओके, 5x आणि 6x, 5x आणि 6x यांचा लसावी किती येतो, लसावीची व्हॅल्यू किती, 60 सांगितलेली आहे. तर या दोघांमधलं आहे ना जे कॉमन आहे ते लिहून घ्या. x कॉमन आहे, x लिहिला. 5 आणि 6चा लसावी सांगा. 5 आणि 6चा लसावी किती आहे, 30 आहे. ओके, 30x. आणि आपल्याला लसावी सांगितलं ऍक्च्युअल मध्ये किती, 60. तर 0 0 3 1 3 3 2 6, x बरोबर किंमत किती आली, 2. x बरोबर किंमत किती आली, 2 आली. तर त्या दोघांच्या वयाची बेरीज विचारली, त्या दोघांच्या वयाची बेरीज 5 आणि 6 11x किती येतं, त्या दोघांच्या वयाची बेरीज m + s. ओके, 11x येतं. x ची किंमत 2 आहे, तर 11 × 2 बरोबर 22. ओके, क्लिअर आहे इथंपर्यंत. चलो ठीक आहे, या ठिकाणी काही अडचण आहे क्वेश्चन मध्ये काही अडचण नाही. ओके, एकदम क्लिअर कट आन्सर काढलेलं आहे. 22 वर्ष हे काय आहे या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी स्क्रीनवरती आहे आपल्या सगळ्यांच्या. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्या 3/4 या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती. प्रत्येक टाईपचं क्वेश्चन PYQ मध्ये एक वेळेस घेणार आहे आणि खूपच त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग नंबर असतील तर मात्र आहे ना क्वेश्चन डबल होईल. या ठिकाणी नंबर स्पेशल असतील घेणं गरजेचं वाटलं तर या ठिकाणी. ओके चलो, हा काय दिलंय, दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आणि जर दोन संख्या 3/4 या प्रमाणात असतील तर पहिली संख्या आहे 3x, आणि दुसरी संख्या 4x आणि त्यांचा मसावी 6 व 72 आहे. तर आपण बघितलं होतं त्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारावर असतो. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो 3x आणि 4x चा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारावर असतो. तर 3 1 3 3 2 6 4 1 4 4 1 4 राहिले 3 4 8 32. ओके, तर x × x चा वर्ग आलं आणि इकडं 18 2 36 आले. तर x बरोबर किती आली व्हॅल्यू, 6. मात्र गडबड करायचं नाही या ठिकाणी ऑप्शन मध्ये 6 दिलेला आहे. आपल्या x बरोबर व्हॅल्यू किती आली, 6. विचारले काय आपल्याला, विचारले तर त्यापैकी लहान संख्या कोणती, लहान संख्या कोणती. तर लहान संख्या विचारल्याच्या नंतर लहान संख्या कोणती आहे, 3x आहे. तर 3 × x ची किंमत काढली ना आपण, 3 × 6 बरोबर 18. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय असेल, याचं बरोबर उत्तर असेल दॅट इज 18. ओके चलो, क्लिअर आहे या ठिकाणी. ओके चलो, चालेल. क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते. ओके, या टाईपचा क्वेश्चन ज्यावेळेस बाकी वेगळी शिल्लक राहत असते त्यावेळेस लक्षात ठेवायचं एक पॅटर्न याच्यामध्ये आहे ना शोधायचा प्रयत्न करा. कोणता पॅटर्न आहे, 12 ने भागल्यास 5 उरतात, 12 ने भागल्यास 5 उरतात. त्याच्यानंतर 16 ने भागल्यास 9 उरतात, 16 ने भागल्यास 9 उरतात आणि 18 ने भागल्यास 11 उरतात. ओके, या ठिकाणी तर 12 आणि 5 मधला फरक किती आहे, 7 आहे. ओके, आणि 16 आणि 9 मधला फरक किती, 7च आहे. 18 आणि 11 मधला फरक किती, 7च आहे. ओके, सगळीकडे डिफरन्स किती येतोय, 7 येतोय. तर आपल्याला काही करायचं नाही. काय करायचं आपल्याला या टाईपच्या क्वेश्चन मध्ये, आपण तिन्ही संख्या घ्यायचे ज्या संख्येने भागायचं आहे. ओके, 12 ने भागल्याच्या नंतर, 16 ने भागल्याच्या नंतर, 18 ने भागल्याच्या नंतर अशी संख्या असेल ना ज्याला 12 ने भाग जातोय, 16 ने भाग जातोय, 18 ने भाग जातोय,
तर 12, 16 आणि 18 यांचा लसावी सांगायचा आहे. आता मला पाठ आहे या ठिकाणी 12 गुणिले 12 बरोबर 12चा वर्ग 144 आहे. 16 90 किती आहे 44 आहे. आणि 18 8 किती आहे 18 8 किती आहे 144 आहे. ओके, पाड्यातल्या संख्या आहेत, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. म्हणून डायरेक्टली यांचं आहे ना एकतर 18च्या पटीतली संख्या घ्या म्हणलं असतं तरी पण 144 यांचं सांगितलं असतं. 12 16 18चा लसावी काय आहे. आता तुम्हाला जर विचारलं 8 आणि 6चा लसावी किती, पाठ आहे की नाही तुमचं, पाठ साईन 24 8 त्रिक 24 म्हणून लसावी किती 24. तसं 12 गुणिले 12 44, 16 90 44, 18 8 44 म्हणून लसावी किती झालं 144. मात्र काय म्हणले 144 ला 12 ने जर भागलं ओके तर शिल्लक किती राहतात, या ठिकाणी 5 शिल्लक राहतात. ओके, 16 ने भागलं तर 9 शिल्लक राहतात, 18 ने भागलं तर 11 शिल्लक राहतात. म्हणून या संख्येमधून आपण मायनस काय करायला पाहिजे 7. ओके, 144 - 7 दॅट इज 137 हे काय येईल आपलं फायनल आन्सर. म्हणून ती संख्या कोणती 137, ऑप्शन नंबर सेकंड 137, पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024. ओके, हा क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी आपण काय केलेला आहे कंप्लीट केलेला आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. तुमचं व्यवस्थित आहे ना समजून झालेलं आहे, कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत, म्हणून थोडंसं लिटल बिट आहे ना या ठिकाणी या व्हिडिओमध्ये स्पीड थोडंसं वाढवण्याचा आणि अवांतर बोलणं कमी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बाकीच्या स्टोरीज नंतर आता सध्या सिलेबसवरती फोकस असायला पाहिजे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं की सर टार्गेट क्वेश्चन्स वरती असू द्या म्हणजे जास्त बेटर होईल, आमचे जास्तीत जास्त क्वेश्चन होतील, तर ते करायचा प्रयत्न करतोय. जर कुठल्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी वाटलं की आहे ना सर ही स्पीड खूप जास्त होतीये तर आहे ना किंवा आहे ना हे जे समजावणं आहे थोडंसं आहे ना लिटल बिट फास्टर चालू आहे किंवा थोडंसं समजण्यामध्ये आहे ना तुम्हाला व्यत्यय येतोय, तर जे काही तुमची अडचण असेल, आता 1000 विद्यार्थ्यांचे 1000 प्रकारची अडचण असतील, ती अडचण तुम्ही मला या ठिकाणी रिप्लाय करा, तर मी बरोबर त्याच्यावरती ना काय करेन काम करेन. नाही हे बरोबर असेल तर मग कंटिन्युअसली आपण या पद्धतीचे आहे ना बदल या व्हिडिओमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. चलो, 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 व लसावी 490 आहे. 2 अंकी 2 संख्या आहेत ज्या संख्यांचा मसावी किती आहे 14 व लसावी किती आहे 490 आहे. तर त्या 2 संख्यांची बेरीज किती असं विचारले, त्या 2 संख्यांची बेरीज किती. ओके, आपण काय करू क्वेश्चनला या ठिकाणी सॉल्व्ह कसा करायचा आहे. परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन आहे. 140 147 168 आणि 182. ओके, चला काय सांगतो एक एक्झाम्पल बघा या ठिकाणी. ओके, याच्या अगोदर पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर 2 संख्या घेऊ जसं की 8 आणि 6. 8 आणि 6चा गुणाकार 6 8 48 गुणाकार किती होतो 48. 8 आणि 6चा जर आपल्याला मसावी विचारला तर तो मसावी किती आहे 2 आहे. आणि यांचा लसावी जर विचारला तर लसावी किती आहे 24 आहे. किती आहे 24 आहे. आता या दोघांमध्ये कनेक्शन काय असतं, ज्यावेळेस आपण ओके तर 24 लसावीला मसावीने भाग देतो, लसावीला मसावीने भाग देतो तर बे या ठिकाणी कितीचा भाग जातो 12चा भाग जातो. ओके, तर 12ची फोड कशी करता येते, 12ची फोड 6 गुणिले 2 करता येतं आणि त्याच्यानंतर 4 गुणिले 3 करता येतं. ह्या 2 फोडी होऊ शकतात आणि 12 गुणिले 1 करता येतं. आता 1 हा घ्यायचाच नसतो या ठिकाणी, 1 घेण्याची आवश्यकता नाहीये. साइन 2 12 4 त्रिकोण 12. 6 आणि 2 मध्ये कॉमन आहे काहीतरी, किंवा 2 आणि 6 ला जर भाग द्यायचा म्हटलं तर बे 3 6 असा भाग जाऊ शकतो. मात्र 4 आणि 3 ला भाग जाऊ शकत नाही, कारण ते 12चे अशा अवयव आहेत जे की असामायिक आहेत. ओके, म्हणून असामायिक अवयवांमध्ये त्यांची फोड करून घ्यायची. कशी, असामायिक अवयवांमध्ये तो जो भागाकार आलेला त्याची फोड करून घ्यायची. नेहमी ही संख्या 4च्या पटीत असते आणि ही संख्या 3च्या पटीत असते, म्हणून त्या संख्या काय झाल्या 4x आणि 3x झाल्या. ओके, गुणोत्तर निघत असतं. ओके, 2 संख्यांचं गुणोत्तर काय असतं, लसावीला मसावीने भागल्याच्या नंतर जे उत्तर येतं त्याची फोड 2 असामायिक अवयवांमध्ये करायची. तेच काय असतं त्या 2 संख्यांचं गुणोत्तर असतं. ओके, तेच काय असतं त्या 2 संख्यांचं गुणोत्तर असतं. आणखीन एक वेळेस सांगू मी या ठिकाणी 2 नंबर घेऊ या ठिकाणी. चलो 8 घेऊ आणि 12 घेऊ. ओके, तर 8 आणि 12चा लसावी किती आहे या ठिकाणी 24 आणि मसावी किती आहे या ठिकाणी 4. ओके, 24 चौक 96 होतं, 12 8 96 होतं. 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावी एवढा असतो. चलो पटलं या ठिकाणी. तर मी काय केलं, लसावीला मसावीने भाग दिला. ओके, 4 1 4 4 सख्ख 24 किती आलं 6. 6ची फोड कशी केली मी, 6ची फोड असामायिक अवयवांमध्ये केली. तर त्या 2 संख्या ज्या आहेत त्या 2 संख्या नेहमी या गुणोत्तरात असतात. 2 3 या गुणोत्तरामध्ये असतात. 4 2 8 4 त्रिकम
12, म्हणून त्या संख्या काय झाल्या 2x आणि 3x. क्लिअर आहे. चला आता ही गोष्ट या क्वेश्चन मध्ये मदत करेल. दोन संख्यांचा मसावी 14 व लसावी 490 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असं विचारलं. चलो, तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत माहिती नाही, आपण काय करू, लसावी भागिले मसावी करू. लसावी 490 आहे भागिले मसावी किती 14 आहे. ओके, तर 14 1 14, 14 त्रिक 42, राहिले किती 70, 14 पंचे 70, किती आलं 35 आलं. 35 ची फोड करू आपण. 35 ची फोड केली 7 5, 7 5 35, म्हणून त्या दोन संख्यांचं गुणोत्तर काय आलं, त्या दोन संख्यांचं गुणोत्तर, त्या दोन संख्या ए आणि बी असतील तर त्यांचं गुणोत्तर किती आलं 7 5, म्हणून ए बरोबर 7 1 झालं आणि बी बरोबर 5 1 झालं. आपल्याला काय विचारलंय, त्या दोन संख्यांची बेरीज किती. त्या दोन संख्यांची बेरीज ए प्लस बी, त्या दोन संख्यांची बेरीज नेहमी किती असते, 7 अधिक 5 12x, 12x पटीत असते. त्या दोन संख्यांची बेरीज नेहमी कशाच्या पटीत असते, 12च्या पटीत. तर 12च्या पटीत 140 नाही, 12च्या पटीत 147 नाही, 12च्या पटीत 168 या ठिकाणी, 12 1 12, 4 राहिले 12 चौक 48, 182 पण नाही, म्हणून त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे 168 आहे. किती येते, त्या दोन संख्यांची बेरीज 168. ओके, किंवा आपण मसावी जो दिलेला होता त्याच्यावरून सुद्धा आपण काढलं असतं. तर 14 पंचे 70 आणि 14 7 98. ओके, 98 आणि 70 या दोघांची ऍडिशन करून बघू. 98 आणि 70, हा 8 ला 8, 7 आणि 7 14 आणि 16 168 हे येतं. कशावरून, तर गुणोत्तर जे असतं, गुणोत्तराला मसावीने गुणल्याच्या नंतर त्या दोन संख्या निघत असतात. ओके, हे पण मी सांगितलेलं होतं पाठीमागं. ओके, बेसिक्स मध्ये जाऊन बघितला तर आहे ना क्वेश्चन क्लिअर होऊन जाईल. ओके, चलो 10 नंबरला ठेवलेला हा सगळ्यात VVIP क्वेश्चन आहे, जो की पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे एक झालं पश्चिमेला, एक झालं पूर्वेला. छत्रपती संभाजीनगर ब्रँड्समन पोलीस शिपाई भरती 2024 हा उत्तरेला, सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 हा दक्षिणेला. महाराष्ट्राच्या चारही कोपऱ्यांमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. पूर्वेला पिंपरीला, पूर्वेला नागपूरला, पश्चिमेला पिंपरीला, उत्तरेला संभाजीनगर आणि दक्षिणेला साताऱ्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर या प्रश्नात हा प्रश्न काय आहे, मगाशी जो क्वेश्चन बघितला होता तोच क्वेश्चन आहे, मात्र या ठिकाणी 3 नंबर आहेत. एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या, 8 गोळ्या शिल्लक राहतात. ओके, 12 मुलांना वाटल्या आपण तर किती शिल्लक राहतात, 8 शिल्लक राहतात. ओके, त्याच्यानंतर जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या, 14 मुलांना वाटल्या, 14 मुलांना वाटल्याच्या नंतर 10 गोळ्या शिल्लक राहतात. किती, 10 गोळ्या शिल्लक राहतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या आहेत, तर 12 आणि 8 मधला फरक, 12 आणि 8 मधला फरक, 12 आणि 8 मधला फरक 4, 14 आणि 10 मधला फरक 4. आपल्याला समजलं काय करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे लसावी. आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. कोणत्या कोणत्या संख्यांचा, 12 आणि 14चा. ओके, 12 आणि 14चा लसावी. ओके, 12 आणि 14चा लसावी कसं काढणार आपण, 14च्या पटीतली अशी संख्या ज्या संख्येला 12ने भाग जायला पाहिजे. कशाने, 12ने भाग जायला पाहिजे. तर 14च्या पटीतली संख्या 14 दोन्ही या ठिकाणी 28, 28ला भाग जातो का 12ने, 12ने भाग जात नाही. त्याच्यानंतर 14 त्रिक 42, 42ला भाग जातो का या ठिकाणी, जात नाही. मात्र एक विचार करा, आपण करणार काय आहोत, लसावी अमुक संख्या आली. ओके, आता आहे ना 14च्या पटीतली संख्या शोधत बसायचं नाही. प्रश्नाने त्याचे पर्याय नेहमी आपला आहे ना उत्तराकडे जाण्याचा मार्ग नेहमी सोपा करत असतात. प्रश्नचिन्हाच्या म्हणजे कुठल्याही प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह जो दिलेला असतो, तर त्या प्रश्नचिन्हामध्ये ना हा शेवटी दिलेला पूर्णविराम हा खूप विचारपूर्वक बनवलेला आहे. काही प्रश्नांचं उत्तर हे तिथंच असतं. ही फिलॉसॉफी आहे लाईफमधली, आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. ओके, पु ल देशपांडेची आहे ना स्टोरी आहे, मी नंतर कधी सांगेन तुम्हाला. ओके, त्यांचं विधान आहे 1 0 मी हे जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या बॅक साईडला जे विधान लिहिलेले एकदम मार्मिक आणि एकदम आउटस्टँडिंग आहे. कधी आपल्याला वेळ भेटला तर आहे ना आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. ओके, चला काय करा, 12 आणि 14 करणार काय आपण याच्या पुढे, 12 आणि 14चा लसावी काढणार. लसावी काढल्याच्या नंतर त्यातून काय करणार आहे आपण, 4 वजा करणार आहे. लसावी काढून त्यातून 4 वजा करणार आहे. मग आपलं उत्तर येईल, बरोबर आहे. मग पर्यायातली अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये 4 ऍड केल्याच्या नंतर ते लसावी बनेल 12 आणि 14चं, तर आपण बघू शकतो या ठिकाणी 30 मध्ये जर आपण 4 मिळवले किती होतात, 34 होतात. 34ला 12 आणि 14ने भाग जातो का, भाग जात नाही.
28 मध्ये 4 मिळवा, 28 अधिक 4 32, 32 ला 12 आणि 14 ने भाग जात नाही. ओके चलो, त्याच्यानंतर 80 ला या ठिकाणी 80 मध्ये 4 ऍड केले तर 14 संग 84, 12 ने भाग जात नाही या ठिकाणी. त्याच्यानंतर किती आहे 84 आहे. 84 ला जर या ठिकाणी 84 मध्ये या ठिकाणी आपण जर 4 ऍड केले किती येतात, सॉरी एक मिनिट, 76, 24, 30, 26 या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहेत या ठिकाणी. काय म्हणलं होतं, 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या तर 8 गोळ्या शिल्लक राहतात आणि 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या तर 10 गोळ्या शिल्लक राहतात. ओके तर बरोबर आहे या ठिकाणी 12 आणि 14चा या ठिकाणी लसाव 84 प्लस 4 88, 88 ला 12 ने. ओ चलो काय करू, क्लिअरली आपण आहे ना याचा आन्सर काढून घेऊ. 12 आणि 14चा लसावी काढू. आता बघू, 2 × 12, 2 × 7 14 या ठिकाणी आणखीन भाग जात नाही म्हणून लसावी काय झाला, 6 × 7 42, 42 दोन्ही 84. इथे तर 84, 84 मधून काय करायचं आपल्याला, 84 मधून 4 मायनस करायचं आहे. ओके हा या ठिकाणी 12 सत्ते 12 सत्ते 84 आणि 14 संग 84 बरोबर आहे. 84 वजा 4 बरोबर किती, आन्सर 80. किती आहे 80. 80 या संख्येला 12 चे गट केले, 12 डिवाइड केलं तर शिल्लक 8 उरतात आणि 14 डिवाइड केलं तर शिल्लक 10 उरतात. म्हणून लसावी किती आहे 84, 84 म्हणून 4 मायनस केलं दॅट इज 80. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला काय आहे या प्रश्नासाठीचा बरोबर उत्तर आहे. लसावी काढायचं, लसावीतून काय करायचं आहे 4 मायनस करायचे, 4 मायनस केल्याच्या नंतर आपलं उचित उत्तर येतं. मी काय सांगत होतो तुम्हाला, अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये इकडे मायनस करतो ना +4 केल्याच्या नंतर तो लसावी असायला पाहिजे. तर डायरेक्ट ही लसावी जी काढली ती न काढता डायरेक्ट आपण चेक केलं असतं. 28 मध्ये 4 मिळवले 32 ला भाग जात नाही, 30 मध्ये 4 मिळवले 34 ला भाग जात नाही 12 आणि 14 ना म्हणजेच, आणि 84 अधिक 4 88 हा सुद्धा या ठिकाणी लसावी नाही. मात्र 80 अधिक 4 हा लसावी आहे, 12 ने पण भाग जातो त्याला आणि 14 ने पण भाग जातो. दॅट इज द सोल्युशन ऑफ द गिवन क्वेश्चन. दिलेल्या प्रश्नाचं हे सटीक उत्तर आहे. मला सांगायचं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी, आता आपण 2 वे कम्युनिकेशन तर नाहीये, सिंगल मी एकटा बोलतोय. कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय की कुठल्याही प्रकारची अडचण आतापर्यंतच्या टीचिंग मध्ये तुम्हाला आलेली आहे का. जे विद्यार्थी रेग्युलरली, जे सबस्क्रायबर नॉन सबस्क्रायबर सगळेच विद्यार्थी, सगळ्यांचंच या ठिकाणी खूप खूप कौतुक आहे. डे 1 पासून तुम्ही जे प्रेम दाखवताय, तुम्ही जे कन्सिस्टंटली या ठिकाणी व्हिडिओ बघताय, किती मिनिट बघता, किती वेळ बघता, संपूर्ण व्हिडिओ बघतो का नाही, याचे सगळे अनालिटिक्स माझ्याजवळ असतात. ओके, व्हिडिओमध्ये येणारे लाईक्स असतील, तुम्ही केलेले शेअर असतील, या सगळ्या गोष्टींसाठी ना मी खूप खूप आभार मानतो या ठिकाणी. आणि आपण कुठली ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी करत नाही, न व्हॉट्सअपवरती न इंस्टाग्रामवरती वगैरे ना. या काही छोटे छोटे शॉर्ट्स क्लिप असतात जे विद्यार्थी या ठिकाणी तयार करून देतात, ते आपण अपलोड करायचा काम करतो. मात्र ॲडव्हर्टाइजमेंट कुठल्या प्रकारची करत नाही. तरी सुद्धा आहे ना एवढा चांगला प्रतिसाद तुमच्याकडून या सुरुवातीच्या काळामध्ये भेटलेला आहे, त्यासाठी आहे ना मी या ठिकाणी कृतज्ञ आहे सगळ्यांचा. तर खूप खूप आभार सगळ्यांचे. आणि अडचणी असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये या ठिकाणी सांगायला विसरू नका. या ठिकाणी ही व्हिडिओ लेक्चर सिरीज याच पद्धतीने ना चालू राहील. रोज ठीक 9 वाजता रेकॉर्डेड सेशन तुम्हाला भेटत जाईल. लाईव्हचं जे आहे लवकरच आपल्या सेटअपमध्ये थोडंसं आपण अपडेट करणार आहोत आणि अपडेशन झाल्याच्या नंतर जवळपास माझ्या मते 8 ते 10 दिवसांचा वेळ लागेल. त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चर तुमचे म्हणजे आपण पर्सन टू पर्सन या ठिकाणी ना फेस टू फेस आपण यूट्यूबवरती ना कनेक्ट होऊ शकतो. तर वाट बघा त्याच्यासाठी. सगळ्या गोष्टी लगेचच मिळत नसतात. थोडेसे पेशन्स, थोडंसं या ठिकाणी संयम ठेवायचा असतो. गोष्टी निश्चितपणे या ठिकाणी आणखीन जास्त सुधारतील. हे तर बेस्टच आहे. या बेस्टपेक्षा आणखीन अल्ट्रा प्रो बेस्ट देण्याचा मी या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेन. तर तोपर्यंत या ठिकाणी विश्रांती घेऊ. स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.